तर मित्रांनो, आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे, आकाश आता लकीला चांगलाच ठणकावून सांगत असतो की वसुंधरा त्याची बायको आहे आणि तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही. तर होतं असं की आता आकाश, वसुंधरा आणि मुलं सगळेजण मिळून घरी जात असतात आणि मुलांना वाटेतच आईस्क्रीमची गाडी दिसते आणि सगळेजण मग आईस्क्रीम घेण्यासाठी उतरतात. मुलांचा खूप हट्ट असतो. वसुंधरा, आकाश सगळेच आता आईस्क्रीम घेतात आणि एन्जॉय करत असतात. आणि हा शार्दूल लांबून त्यांना बघत असतो आणि त्याचा चांगला जळफळाट होत असतो. इकडे आता मुलं म्हणतात की आई, बाबांना भरव ना. वसुंधरा म्हणते, अरे गप्प बस बने, काय बोलतोयस, आणि ती लाजते. त्यावर आता म्हणतात की सगळी मुलं म्हणतात की आई आई आई, ओरडायला लागतात रस्त्यावरती. मग आता वसुंधरा सुद्धा आकाशला आईस्क्रीम भरवते आणि तोच हट्ट मग आता आकाशने आईस्क्रीम भरवावं असं मुलांचा असतो. आकाश सुद्धा वसुंधरेला आईस्क्रीम भरवतो आणि मुलं, वसुंधरा सगळेच खूप एन्जॉय करत असतात. बनी म्हणतो, हे आईस्क्रीम तर आईचं फेवरेट आहे, आणि आकाश म्हणतो, माझं सुद्धा फेवरेट आहे. आता मुलं म्हणतात की तुमचं दोघांचं हे फेवरेट आईस्क्रीम आहे ना, मग तुम्ही कट्टी कशाला घेतात. बघा, असं होतं नंतर मग. आणि सगळेजण हसायला लागतात. इकडे शार्दूल त्यांना बघत असतो आणि विचार करत असतो, आईस्क्रीम खाताय काय आणि एन्जॉय करताय का. आता मी अशी वेळ आणणार आहे ना तुमच्यावरती, तुमचे खाण्याचे सुद्धा वांदे होणार आहेत. आणि तो दोघांनाही शिव्या शाप देत असतो. आता रात्र झालेली असते आणि मुलं झोपी गेलेली असतात. आकाश बाल्कनीमध्ये येतो आणि वसुंधरा सुद्धा तिथे आलेली असते. आकाश म्हणतो, तुम्ही नव्हतात ना, मला शांतपणे झोपच लागत नव्हती. इनफॅक्ट मला झोपच येत नव्हती. वसुंधरा म्हणते, मग काय करत होतात तुम्ही. आकाश म्हणत होता की असंच उभं राहत होतो. मुली तर झोपी जायच्या पण मला झोपच लागत नव्हती. वसुंधरा म्हणते, सॉरी आकाशराम, आणि थँक्यू सुद्धा, तुम्ही मला समजून घेतलं त्याबद्दल. आकाश म्हणतो, पण एक खंत ना माझ्या मनात नेहमी राहील. वसुंधरा म्हणते, कोणती. की तुम्ही मला आधी हे सगळं का सांगितलं नाही. वसुंधरा म्हणते, तुम्हाला धक्का बसला असता. आकाश म्हणतो, मी एवढ्या लहान मनाचा आहे असं मला वाटतच नाही. धक्का जरी बसला असता ना, मी तुम्हाला समजून घेतलं असतं. असं का नाही वाटलं तुम्हाला. वसुंधरा म्हणते, सॉरी, खरंच चुकलं माझं. आकाश म्हणतो, इट्स ओके, जाऊ दे आता. आणि दोघेही जण हसायला लागतात. इकडे तनया आणि अखिल विशाखाच्या घरी आलेले असतात आणि सगळे सेलिब्रेट करत असतात, कारण की अखिलला 3 नवीन प्रोजेक्ट्स मिळालेले असतात स्वतंत्रपणे काम करण्यासाठी. तनयाचा भाऊ म्हणत असतो, अखिल, जेव्हापासून तनया तुझ्या प्रेमात पडली ना, तिची एकच मागणी होती की अखिलची प्रगती व्हायला हवी, आणि तसंच झाले. चला आता आपण सेलिब्रेट करूया. अखिल म्हणतो, नाही नाही, आता बस झालं, आता मला घरी जायचंय, कारण उद्या ऑफिस सुद्धा आहे. तेवढ्यात शार्दूल येत असतो. विशाखा तनया आणि अखिलला रूममध्ये पाठवते. शार्दूल तिथे येऊन खूप संताप करत असतो आणि म्हणत असतो, तुमचा हा महागडा फोन काय कामाचा आहे. 2 डझन मिस कॉल्स आहेत बघा तुमचे. त्यावर आता विशाखा बघते तर हो रे, तुझे मिस कॉल्स येऊन पडले, पण मी बघितलंच नाही, माझं लक्षच गेलं नाही, काय झालं असं विशाखा शार्दूलला विचारत असते. तो म्हणत असतो की तिकडे वसुंधरा आणि आकाश एकत्र आले, मुलं सुद्धा एकत्र आहे त्यांच्यासोबत, आणि सगळे मिळून सेलिब्रेट करताय, आईस्क्रीम खाताय आणि घरी जात आहे. तुम्हाला ही गोष्ट माहितीच नाही ना. विशाखा म्हणते, कसं माहित असणार आहे आणि हे कसं काय शक्य आहे. त्यावर शार्दूल म्हणतो, झालंय शक्य. ती वसुंधरा ठाकूर जिंकली आणि आपण हरलोय, एवढं प्लॅनिंग करून सुद्धा. त्यावर विशाखा म्हणते, नाही, असं मी होऊ देणार नाही. ही विशाखा कधीच हरणार नाही आणि वसुंधरा ठाकूरला तर मुळीच जिंकू देणार नाही. सुखी संसाराची स्वप्न बघते ना ती, तिच्या संसाराला कसं सुरुंग लावते ना, तेच बघ आता. आणि ती वसुंधरेच्या विरोधात आता परत एकदा प्लॅनिंग करत असते. आता सकाळची वेळ झालेली असते. सगळेजण नाश्त्याला आलेले असतात. जयश्री म्हणते, माझा मूडच नाही खाण्याचा, मी उगाच आपली यायचं म्हणून आले नाश्त्यासाठी. माधव म्हणतो, हे बघ, जेवणावरती आणि नाश्त्यावरती तुझा राग काढू नको. आपल्याला माहिती काय परिस्थिती आहे, पण नाश्त्यावरती का उगाच राग काढते, खाऊन घे जरा. अवनी सुद्धा समजावत असते, पण जयश्री काय ऐकत नाही. थोड्यात वसुंधरा खाली आलेली असते आणि ती म्हणते, अवनी वहिनी, मी बघू का चहाचं वगैरे. आता जयश्री उठून जाते आणि म्हणते, हिचं तोंड बघितलं ना म्हणजे आजचा दिवस खराब जाणार, आणि जायला लागते. अवनी म्हणते, वसुंधरा, तुला काय गरज होती इथे येण्याची, तुला कळत नाहीये का तुझ्या येण्याने आईंना किती त्रास होत होते. आता अवनी सुद्धा असं बोलत असते. वसुंधराला खूप वाईट वाटत असतं. वसुंधरा म्हणते, अवनी वहिनी, तुम्ही तरी मला समजून घ्या. अवनी म्हणते, तुझी काय अपेक्षा आहे, तू एवढी मोठी चूक केल्यानंतर मी तुला समजून घ्यायला हवं का. तेवढ्यात तिथे अखिल आणि तनया सुद्धा आलेले असतात. तनया म्हणते, हे काय, हे कधी एकत्र आले आणि ही वसुंधरा वहिनी इथे काय करते. जयश्री म्हणते, तुम्ही नसताना खूप मोठं रामायण घडून गेलं. अखिल आणि तनया म्हणतात, काय झालं. तेवढ्यात आकाश तिथे येतो आणि म्हणतो, आमच्यातले गैरसमज दूर झाले, आणि तो खाली येतो. अखिल म्हणतो, दादा, आपण तुमचा तर डिवोर्स होणार होता ना. अखिल म्हणतो, दादा, तुमचा तर डिवोर्स होणार होता ना. त्यावर आता आकाश खूप संतापतो आणि म्हणतो, अखिल, पहिली गोष्ट, माझ्या खासगी आयुष्यात बोलण्याचा तुझा काहीही संबंध नाहीये. तुलाही माहितीये की डिवोर्स पेपरवरती वसुंधरांकडून बळजबरीने साईन करून घेतली होती आईने, आणि ते सगळ्यांची तुमची संमती असताना तुम्ही कोणी काहीच बोललेलं नव्हतात. आणि दुसरी गोष्ट, माझ्या लहान भावाने माझ्या लग्नावरती कमेंट केलेली मला अजिबात आवडणार नाही. तेवढ्यात तिथे शार्दूल येतो आणि तो म्हणतो की तुमच्या बायकोच्या
नवऱ्याने काही बोललं तर चालेल का? आता हे ऐकून तर आकाश खूपच संतापलेला असतो. तो म्हणतो, तू काय करतोयस इथे? जयश्री म्हणते, मी बोलावून घेतलं त्याला, निदान त्या लकीचं तरी तू ऐकशील. आकाश म्हणतो, लकीचं? याचं काय ऐकायचंय? लकी आता आतमध्ये येतो आणि तो आकाशला समजवायला लागतो आणि म्हणतो, आकाश सर, तुम्ही सुद्धा फसवले जाणार आहात, मला माहिती. या बाईने माझी जी अवस्था केली ना, तीच तुमची ती करणार आहे. माझ्या घरापासून, मुलापासून हिने मला तोडलं, माझ्या सख्या बाबांपासून हिने मला लांबवलं आणि तुमच्यासोबत सुद्धा तेच होणार आहे. म्हणून मी तुम्हाला थांबवायला आलोय, तुम्हाला वेळीच सावध करायला आलोय. त्यावर आकाश म्हणतो, हे बघ, तू मला शहाणपण शिकवायची गरज नाहीये. आकाश आता खूप संतापलेला असतो. तो त्याला मारायला धावून जाणार असतो, पण स्वतःला खूप कंट्रोल करतो आणि म्हणतो, हे बघ, माझी गोष्ट ना कायमची लक्षात ठेव. दरवेळेला मी तुला सांगणार नाहीये, पहिल्यांदा आणि शेवटचं सांगतोय. ती बाई म्हणजे कोणीही नाहीये, त्या माझ्या बायको आहेत. आणि हो, तुमची काहीही हिस्ट्री असू दे, पण वसुंधरा आता माझ्या पत्नी आहेत आणि माझ्या बायकोविषयी मी काही असं भलतं सलतं ऐकून घेणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे वाईट नजरेने कोणी बघितलेलं मला अजिबात चालणार नाहीये. आणि हो, बनी जरी तुझा बायोलॉजिकल मुलगा असला तरी सुद्धा तो माझा आता मुलगा आहे आणि मी त्याचा बाबा आहे. आम्ही दोघं एकमेकांचे आहोत आणि त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा वाईट नजरेने बघायचं नाहीये. तो आता शार्दूलला धमकीच देत असतो आणि त्याच्या वाटेत यायचं नाही असं सांगत असतो. तेवढ्यात तिथे बनी येतो आणि बनी खूप खुश असतो. तो म्हणतो, बाबा, मला ना आज खूप छान झोप लागली, एकदम शांत झोप लागली आणि सकाळी उठल्यानंतर मी एकदम मोठी स्माईल दिली, कारण आपली फॅमिली आता एकत्र आली ना. आता आकाश आणि वसुंधरा हसायला लागतात. आकाश म्हणतो, हो बाळा, बरोबर बोललास तू, आपली फॅमिली एकत्र आली आहे. आणि जणू काही आकाशने सगळ्यांना हा टोमणाच मारलेला असतो. आकाश आता एका बाजूने वसुंधरा आणि एका बाजूने बनी, या दोघांनाही आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो, बरोबर बोललास, आपली फॅमिली एकत्र आली आहे. हे बघून सगळ्यांचा चांगला जळफळ झालेला असतो. जयश्री आता रूममध्ये जाते आणि खूप रडायला लागते आणि म्हणत असते, त्या बाईने कसं वशीभूत केले माझ्या मुलाला. गुरुजी बरोबर बोलत होते, ती आली ना तर आपल्या मुलाला आपल्यापासून दूर करेल ते. आणि ती खूप रडत असते. तेवढ्यात शार्दूल तिथे येतो आणि परत नाटकं करायला लागतो आणि म्हणतो, आई, तुम्ही कशाला रडताय? तुमचा हा चौथा मुलगा आहे ना. मी तुम्हाला प्रॉमिस करतो, आकाश सरांना त्या बाईच्या तावडीतून मीच सोडेन, मी त्यांची सुटका करेल. मी माझं एक घर तुटताना बघितलं, आता दुसरं घर नाही तुटताना बघू शकत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. चला, आता मला ऑफिसला निघावं लागेल, पण तुम्ही सुद्धा मला प्रॉमिस करा की तुम्ही रडणार नाही आहात. जयश्री म्हणते, तू कुठे चाललायस? शार्दूल म्हणतो, आई, ऑफिसची जबाबदारी आहे ना माझ्यावरती. मोठ्या भावाची जबाबदारी आहे, पण लहान भावाचं कर्तव्य सुद्धा पार पाडायचे ना आता. अखिलने स्वतंत्रपणे प्रोजेक्ट्सवर काम करायचं ठरवलंय, पण त्याला थोडी मदत करायला हवी ना, म्हणूनच चाललोय. शार्दूल तिथून जात असतो. आता बाहेर आल्यानंतर वसुंधरेला तो बघतो आणि तिला परत त्रास देण्याचा प्रयत्न करतो आणि तिला म्हणत असतो, आजकाल तुझा तोरा खूपच वाढलाय. बघ, या घराची काय अवस्था करून ठेवलीस तू. घरातल्यांना सगळ्यांना एकमेकांपासून वेगळं केलंय, हे घर तोडलंयस तू. त्यावर वसुंधरा त्याच्यावर धावून जाते आणि म्हणते, हे सगळं ना तुझ्यामुळेच झालंय. घरातल्यांची मनं तू दुखावली आहे. तुझ्या वागण्यामुळे सगळे एकमेकांपासून दूर गेलेले आहेत. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये तू धूळ फेकलीस, मी नाही. आणि याचं पाप तुला लागल्याशिवाय राहणार नाही. आणि ती त्याला जाणीव करून देत असते की तू किती मोठं पाप करतोयस ते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.